श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 31 जुलैला म्हणजे उद्या वार आहे बुधवार, या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी. आषाढी एकादशी नंतर जी एकादशी येते त्या एकादशीला कामिका एकादशी म्हणून ओळखलं जातं. ही एकादशी जी आहे तर ती इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे. या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर त्यांनी काही पाप केलेले असतील, कळत नकळत काही वाईट कर्म जर आपल्या हातून घडलेले असतील तर त्याला त्या कर्मातून, त्या वाईट पापातून त्यांना मुक्ती मिळत असते. एकादशी हे व्रत भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात. त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक केला जातो. त्याचबरोबर आपल्या एकादशी तिथीला हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरात जाऊन शयन करत असतात. त्यांचा हा निद्रेचा काळ आहे, म्हणूनच याला चातुर्मास असं म्हटलं जातं. हा 4 महिन्यांचा काळ आहे आणि या 4 महिन्यांच्या काळामध्ये ज्या बी एकादशी येतात त्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची आपण विधिवत पूजा करून या दिवशी जर व्रत केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला जेवढे होईल तेवढी आपल्याला सेवा या दिवशी करायची आहे आणि काही उपाय देखील या दिवशी आपल्याला करायचे आहे. तर पहा, सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं जर आपण या दिवशी एक पान घेऊन घरात आलो तर तुमचे सर्व दुःख संकट दूर होतील. कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची 24 तासामध्ये पूर्ण होईल. आपल्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्यांचा नाश होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आणि हा उपाय जो आहे ना तर तो इच्छा पूर्ण करण्यासाठीचा उपाय आहे. जर तुमची काही इच्छा असेल आणि ती खूप दिवसाची इच्छा आहे, ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय उद्या सकाळी लवकरच करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामधील जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. तर पहा, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरी सुद्धा चालेल. सर्वात अगोदर उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करून झाल्यावर तुम्हाला पिवळी किंवा नारंगी किंवा लाल कलरची वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, पिवळा रंग हा श्रीहरींचा प्रिय आहे आणि लाल रंग हा माता लक्ष्मीचा प्रिय आहे. यापैकी तुम्हाला जो कलर तुम्हाला घालणं शक्य होईल तो तुम्ही नक्की घालावा. आणि त्याचबरोबर पहा, या दिवशी आपल्याला काळा रंग आणि निळा रंग हा घालणं टाळायचं आहे, कारण हे नकारात्मकता दर्शवणारे कलर आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करा किंवा साध्या पाण्याने अभिषेक करा. त्यांना गंध, अक्षदा, फूल आपल्याला अर्पण करायचे आहेत. पिवळ्या कलरची फुलं खास करून भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत, तर ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर तुळशीपत्र हे देखील आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळद लावलेलं तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र जर आपण अर्पण केलं तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. आणि ही तुळशीपत्र अर्पण करताना सुद्धा आपण आपली इच्छाही व्यक्त करायची आहे. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. एक तुळशीपत्र आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला हे जल घेऊन तुमच्या घरापाशी असणाऱ्या पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हे पाणी जे आहे घेऊन गेलेलं तर ते तुम्हाला गोलाकार पद्धतीने त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. आता तुम्ही म्हणता एकादशी तिथीला झाडांची पानं तोडली जात नाही, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तिथे झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल तर ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. अगदी ते पिवळ झालेलं असेल तरीसुद्धा चालेल, ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आणि जर तिथे खाली पडलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदरच्या दिवशीच जाऊन त्या झाडाचं एक पान तोडून तिथेच ठेवून यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन अशा पद्धतीने पाणी अर्पण केल्यानंतर तिथून ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आता पहा, हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे. आता पहा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे. आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे, देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तर आपल्याला यासाठी लाल चंदन लागणार आहे. लाल चंदन जर नसेल तर कुंकू लाल असतं पहा, ते लाल कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि काडीच्या साह्याने त्या पानावरती तुमची इच्छा जी असेल तर ती तुम्हाला लिहायची आहे. आता तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा काही तुमचं व्यवसाय असेल, ते व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, पतीची प्रगतीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल, तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये आपल्याला लिहायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा तुमची इच्छा लिहिणार आहात त्यानंतर तुम्हाला ते पान एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पान तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. तर हे पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये विष्णू किंवा मग जे लड्डू गोपाल असतील त्यांच्यासमोर हे ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पानावरती हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला धूपदीप देखील त्या पानाला दाखवायचा आहे. नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंना अगदी मनपूर्वक अगदी श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे. नंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ म्हणजे 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. नंतर ते पान आपल्याला पुन्हा त्या प्लेटमध्ये त्या तांदळावरती ठेवून द्यायचं आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला हे पान तिथेच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 4 नंतर ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे. तुमच्या घराजवळ असणारं वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यापाशी घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पिंपळाचं देठ तुम्हाला पकडायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे पान जे आहे तर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ते पान प्रवाहित करायचं आहे. असं म्हटलं जातं, अशा पद्धतीने हा जर उपाय केला तर आपल्या इच्छित मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यामुळे असा हा एक उपाय उद्या तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, सकाळी तुम्हाला सकाळी लवकर जर वेळ नसेल तर तुम्ही दुपारपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.